मुंबईमधील एका हॉस्पिटलमध्ये 14 वर्षांची एक मुलगी ॲडमिट होती. त्या मुलीच्या उपचारासाठी लेडी डॉक्टर होती. तिची देखरेख करण्यासाठी सुद्धा नर्स लेडी डॉक्टरच होत्या. त्यातले त्यात ती ज्या खोलीत होती त्या खोलीत साफसफाई करायला जाणाऱ्यासुद्धा फक्त महिला कर्मचारीच होत्या. सांगायचा अर्थ असा की तिच्या खोलीमध्ये जे पण कोणी जाईल ते फक्त महिलाच असे. म्हणजेच त्या मुलीच्या रूममध्ये कोणीच पुरुष अलाउड नव्हता आणि नाही कोणत्या पुरुषांचं नाव घेणं तिथे अलाउड होतं. आता तुम्ही म्हणाल असे का? कारण जी मुलगी ॲडमिट होती ती पुरुषांना बघून किंवा पुरुषांचे फक्त नाव ऐकूनसुद्धा अतिशय जास्त हायपर होत होती. तिचा श्वासोश्वास अगदी जोरात सुरू होत होता. ती आत्ताच मरेल की काय असंच तिचं व्हायचं जेव्हा तिच्यासमोर पुरुषांचं नाव घेतलं जायचं. ती मुलगी जीवन मृत्यूशी लढत होती. तिला सगळ्यांच्या आशीर्वादाची खूप जास्त गरज होती. तिला सगळ्यांच्या प्रार्थनेची सुद्धा खूप गरज होती. कारण तिचे हालसुद्धा आज दिल्लीच्या निर्भयासारखीच झाली होती किंवा कोलकात्याच्या लेडी डॉक्टरसारखी झाली होती असे म्हणायलाही हरकत नाही. आजची जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती महाराष्ट्रामधील पुण्यातील आहे. हे एक साधं सरळ मध्यमवर्गीय कुटुंब असतं ज्यात आईवडील आणि त्यांचे एक मुलगा आणि एक मुलगी असतात. त्यांची मुलगी निशा 14 वर्षांची होती. तिचे आईवडील एका नर्सरीमध्ये नोकरी करत होते. 31 ऑगस्टच्या रात्री 10 वाजताची ही गोष्ट आहे. निशा आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. तिचा मित्र अजूनही आलेला नव्हता म्हणून ती त्याची वाट बघत तिथेच थांबलेली होती. रात्रीचे 10 वाजले होते पण अजूनही तिचा मित्र तिथे पोहोचलेला नव्हता. त्यामुळे ती आता खूपच चिंतेत गेली. तिला टेन्शन यायला लागले. ती खूप काळजीत होती. तोच एक रिक्षा चालकाची नजर त्या 14 वर्षाच्या निशावर पडते. निशाला निराश बघून तो तिच्याजवळ जातच तिला विचारतो, तुम्हाला काय झाले? तुम्ही नाराज का आहात? रडता का आहात? तुम्हाला काही मदतीची गरज आहे का दीदी? मी तुमची काही मदत करू शकतो का? आता बघा, जेव्हा मुलगी टेन्शनमध्ये असते किंवा एकटी असते तेव्हा तिला एखाद्या सहाऱ्याची खूप जास्त प्रमाणात गरज असते. रिक्षा चालक आपली इतकी विचारपूस करत आहे हे बघून तिला वाटलं की हा एक चांगला माणूस आहे. नाहीतर आत्ताच्या जमान्यामध्ये कोण कुणासाठी इतकं विचारपूस करतं. त्या मुलीनं म्हणजेच निशानं त्या रिक्षा चालकाला स्वतःबद्दल सगळं काही खरं सांगितलं की ती आपल्या आईवडिलांना न विचारता इतक्या लेट रेल्वे स्टेशनवर तिच्या मित्राला भेटण्यासाठी आलेली आहे. माझे आईवडील घरी झोपलेले होते. माझ्या मित्राने आणि मी आत्ता भेटायचे ठरवले म्हणून मी गुपचूपच घरातून बाहेर पडले. परंतु माझा मित्र अजूनही आलेला नाही आणि यामुळेच मला रडायला येत आहे. 14 वर्षांची मुलगी, तिला इतकी समज नव्हती. सगळे चांगलेच असतात तसं समजून तिनं त्या रिक्षा चालकाला सगळं काही खरं सांगितलं. तिचे बोलणे ऐकून तो रिक्षा चालक तिथून निघून जातो आणि 10 मिनिटांनी परत तो तिच्याजवळ येत तिला म्हणतो, तुम्ही ज्या मुलाची वाट बघत आहात ना दीदी, तो इथेच बाहेर उभा आहे. तो आतमध्ये येत नाही कारण त्यानं जे काही केलं म्हणजेच यायला उशीर केला यामुळे तो तुमच्या नजरेत नजर मिळवू शकत नाही असं म्हणतोय. परंतु तुम्ही माझ्यासोबत ज्या विश्वासाने मगाशी बोलल्यात, मला सगळं सांगितलं, हे ऐकूनच मी तुम्हाला हे सांगायला परत इकडे आलो आहे की तुमचा मित्र बाहेर तुमची वाट बघतोय. बसा तुम्ही रिक्षामध्ये, त्याच्यापर्यंत मीच तुम्हाला बाहेर पोहोचवतो. ती मुलगी फारच टेन्शनमध्ये होती. त्याची वाट बघून ती थकली होती. सकाळपासून तिनं न पाणी पिलं होतं की नाही जेवण केलं होतं. प्रेमात आंधळी झालेली मुलगी लगेचच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवते. त्या रिक्षा ड्रायव्हरनं तिला पाण्याची बॉटल दिली आणि म्हणायला लागला, हे पाणी प्या आणि चला. मला पण उशीर होतोय
बाहेर माझेही कस्टमर वाट बघताय. तिनं कसलाही विचार न करता त्या पुरुषावर विश्वास ठेवला. पाणी पिऊन घेतलं आणि त्याच्याच रिक्षेत बसली. पाणी पिल्यानंतर तिला चक्कर आलीत आणि तिथेच निशा बेशुद्ध झाली. रिक्षा ड्रायव्हरनं आपली रिक्षा जंगलाच्या रस्त्यानं घेतली. दूरवर जंगलात जाऊन ती रिक्षा थांबवली आणि त्या मुलीवर त्यानं बलात्कार केला. 2-3 तास तो तिच्यासोबतच राहिला. ती मुलगी पूर्णपणे बेशुद्ध होती. तिला शुद्धच नव्हती, कारण या रिक्षा ड्रायव्हरनं तिच्या पाण्यामध्ये काहीतरी नशेचे औषध मिळवले होते आणि हा रिक्षा चालक म्हणूनच तिच्या त्या बेशुद्धीचा फायदा घेत होता. वारंवार तो तिच्यावर बलात्कार करत होता. 2-3 तास झाल्यानंतर त्यानं एक फोन फिरवला आणि तिला एका लॉजवरती नेलं, ज्या लॉजवरती अजून काही मुले त्यांचीच वाट बघत होते. त्या रिक्षा ड्रायव्हरनं लॉजमध्ये एका रूममध्ये या मुलीला नेलं, जिथे अजूनही 10 ते 12 पुरुष होते. मुलगी रूममध्ये गेल्याबरोबर यांनी सगळ्यांनीच तिचे एक एक करून सगळे कपडे काढून टाकलेत. तिला पूर्णपणे निवस्त्र केलं. अजूनही त्या मुलीला अजिबातही शुद्ध आली नव्हती. आळीपाळीनं या 12 माणसांनी मिळून तिच्यावर त्या रात्री बलात्कार केला. आता हळूहळू ती मुलगी शुद्धीवर येत होती, परंतु शुद्धीवर आल्यानंतरही तिला काहीही माहिती नव्हतं की आत्तापर्यंत तिच्यावर सगळ्यांनी मिळून 12 पुरुषांनी बलात्कार केला आहे. ती जेव्हा आपले डोळे उघडते तेव्हा तिच्यासमोर इतके सारे पुरुष बघून तिला खूप जास्त भीती वाटते. ती ओरडते, वाचवा वाचवा म्हणते, पण ती ज्या ठिकाणी असते ती जागा तशीच असते. त्यामुळे तिला तिथे वाचवण्यासाठी येणारं दुसरं कोणीही नव्हतं. ती अनोळखी जागा होती. त्या रात्री पूर्ण 12 तास तिच्यासोबत असंच घडत होतं. तिनं त्या दिवशी काहीही खाल्लेलं नव्हतं, म्हणून निशा त्या सगळ्यांना म्हणत होती की मला भूक लागली, मला काहीतरी खायला द्या, मला पाणी तरी प्यायला द्या. पण हे 12ही पुरुष फक्त तिच्या अब्रूशीच खेळत राहिलेत. पूर्ण रात्रभर यांनी कितीतरी वेळा त्या मासूम 14 वर्षाच्या निशाचा बलात्कार केला असेल. ती खूपच आरडाओरडा करत होती, म्हणून 2-3 तास झालेत की ते तिला एक इंजेक्शन देत होते, ज्यामुळे ती ओरडूही शकत नव्हती. ती शांत होत होती. इंजेक्शनमुळे तिला काहीशी नशा येत होती. त्या नशेच्या अवस्थेत सुद्धा ती त्या पुरुषांना, त्या मुलांना म्हणत होती, मला सोडा, मला घरी जाऊ द्या, माझे आईवडील माझी वाट बघत असतील. परंतु या कोणत्याच पुरुषाला तिची दया येत नव्हती. ते फक्त तिच्यावर अत्याचार करत होते. परंतु तिची इतकी रिक्वेस्ट बघून, तिचे ते हाल बघून त्या 12 एका तरुणाला त्या मुलीची म्हणजेच निशाची दया आली. त्यानं तिच्या अंगावर एक एक करून सगळे कपडे घातलेत आणि तिला परत त्या दादर स्टेशनवर सोडून देण्यासाठी तो त्या रिक्षेमध्ये बसून आला. तिला तिथे सोडून तो पटकनच परत माघारी निघून गेला आणि त्यांची पूर्ण 12 जणांची टोळी तिथून गायब झाली. कारण त्यांना एक भीती होती की ही मुलगी आपलं नाव सांगेन, आपल्याला पोलीस पकडून नेतील. या भीतीनं ते 12ही आरोपी तिथून फरार झालेत. इकडे ही मुलगी कशी तरी स्टेशनवर थरथरणाऱ्या पायांनी पुढे पुढे चालत होती. तिची ती अवस्था बघवली जात नव्हती. आपल्यासोबत काय घडलं आहे हे ती सांगण्याच्या स्थितीतच नव्हती. तोच तिथे असणाऱ्या सफाई कामगारांची नजर तिच्यावर पडली. त्यांनी त्या मुलीला पाणी दिलं. तुला काय झालं म्हणून विचारलं, परंतु ती इतकी घाबरलेली होती की तिला त्यांच्यासोबत काहीच बोलता येत नव्हतं. आणि त्याचाच फायदा या 2 सफाई कामगारांनी घेतला आणि तिच्यावर त्यांनीही बलात्कार केला. पहिल्या 12 पुरुषांनी तर तिच्यावर बलात्कार केलाच होता, तोही 12 वेळा नाही तर पूर्ण रात्रभर आणि सगळ्यांनी आळीपाळीनं. तोच त्रास ती विसरली नव्हती, तर या 2 पुरुषांनीही तिच्यावर परत तोच अत्याचार केला आणि खूप वेळा त्या मुलीला त्यांनी आपल्या जवळच ठेवलं. आपली हवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्या मुलीला एका ट्रेनमध्ये बसवून दिलं.
निशा मात्र इतकी घाबरली होती की काय घडतंय आणि काय नाही हेच त्या मासूम मुलीला समजत नव्हतं. आपण कुठे जातोय, आपण कोणत्या ट्रेनमध्ये बसतोय हे सुद्धा तिला समजेना. इतकी वाईट परिस्थिती तिची झाली होती. ज्या ट्रेनमध्ये ती बसली होती ती ट्रेन बऱ्याच प्रवासानंतर चंदीगडला जाऊन थांबली. निशा तशीच तिथे एका कोपऱ्यात बसून राहिली, कारण ती आपल्यासोबत जे काही घडलं आहे ते आठवून खूप जास्त घाबरलेली होती. अजूनही मोठ्या धक्क्यातून ती जात होती. तेव्हा तिच्यापासून कित्येक जण उतरले चढले गेलेत, पण कोणाचीही नजर तिच्यावर पडली नाही की त्या मुलीसोबत काहीतरी वाईट दुर्घटना घडली असेल, की ती किती जास्त टेन्शनमध्ये आहे की दुःखात आहे हे कुणालाच समजलं नाही, कारण प्रत्येकजण त्याच्या त्याच्या कामातच होता. 38 तासांमध्ये तिच्यावर 12 वेगवेगळ्या तरुणांनी तर 2 वेगळ्या सफाई कामगारांनी बलात्कार केला होता, तोही कित्येक वेळा. आणि रिक्षा चालकाचा तर इकडे वेगळाच. तिच्याकडे बघून हे स्पष्टपणे दिसत होतं की काहीतरी घडलं आहे तिच्यासोबत, पण का कुणास ठाऊक कुणाचीही नजर तिच्यावर पडली नव्हती. परंतु अचानकच एक पोलीस त्या ट्रेनमध्ये बसतो आणि त्याची नजर त्या निशावर पडते. त्याला लगेचच समजतं की तिच्यासोबत काहीतरी झालंय, काहीतरी नक्कीच गडबड आहे, कारण मुलीच्या केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर समोर पडलेल्या होत्या. अंगावर तिच्या घातलेले कपडे अस्तव्यस्त झालेले होते. आता मात्र तो पोलीस कर्मचारी तिच्याजवळ जात तिला लगेचच विचारतो, बेटा, तू टेन्शनमध्ये आहेस? रस्ता चुकली आहेस का? मी तुझी काही मदत करू शकतो का? निशाने त्या पोलिसाचे बोलणं ऐकून त्या पोलिसाकडे वर बघितलं, परंतु निशा पुरुषांना आता इतकी जास्त घाबरलेली होती की आता कोणी मदत करायच्या नावाने जरी तिच्याकडे आलं तरी तिला त्यांची मदत घ्यायची इच्छाच होत नव्हती, कारण रिक्षा चालकावर विश्वास ठेवून ती इथपर्यंत पोहोचली होती हे ती विसरली नव्हती. हा पोलीस कर्मचारी आहे, परंतु आहे तर एक पुरुषच ना. म्हणून निशा शांत एकटी बसून तिथेच राहिली, कारण तिच्या मनात आलं की हा पोलीससुद्धा मला इथून घेऊन जाणार आणि माझ्यावर बलात्कार करणार आणि मला दुसऱ्या कुणाकडे तरी परत सोपवणार. मदतीच्या नावाखाली माझ्यावर परत ह्याच वाईट गोष्टी घडणार. ती इतकी जास्त घाबरली होती की तिला कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे हेच समजायला मार्ग नव्हता. पुरुषांवरचा तिचा विश्वास आता उडालेला होता. पोलीस आपल्या जवळच बसलेला बघून आपल्याला काही मदतीची गरज नाही म्हणत ती त्या स्टेशनवरच लगेचच उतरून घेते आणि रिकामी जागा बघत तिथे जाऊन ती शांतपणे घाबरतच बसते. परंतु तो पोलीस खूप चांगला माणूस होता. प्रत्येक पुरुष हा एकसारखा नसतो. सगळेच तर राक्षस नसतात ना. कुणी कुणी तर देव माणसासारखं सुद्धा आपल्या मदतीला धावून येणारं असतं आणि तो पोलीस इन्स्पेक्टर त्याच्यातीलच एक होता, जो की आता ह्या मुलीला पुढे जाऊन मदत करणार होता. त्याने त्या मुलीला बघितलं होतं, तिची अवस्था बघितली होती, म्हणून तो सुद्धा तिथेच तिच्या मागे उतरला. त्या मुलीनं त्याला काहीही सांगितलं नव्हतं, परंतु त्यानं तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलेलं आहे हे लगेचच तिला बघून ओळखलं आणि लगेचच एका डिपार्टमेंटला फोन केला. तिथून एक महिला अधिकारी त्या ठिकाणी तात्काळ पोहोचली. मुलीला सोबत घेऊन ते ऑफिसमध्ये आलेत. सगळ्यात अगोदर त्या निशाला जेवण करण्यास दिलं, घालायला तिला चांगले कपडे दिलेत आणि त्या महिलाने निशाला जवळ घेत विचारपूस करायला सुरू केली. एका आईची भूमिका त्या महिलेनं त्यावेळी निभावली. ही महिला खूप चांगली आहे हे त्या मुलीनं लगेचच ओळखलं. त्या महिलाने तिचं मन जिंकलं आणि लगेचच निशाने आपल्यासोबत मागील 48 तासात काय काय घडलं हे सगळं काही तिला सांगितलं. पहिला रिक्षाचालक, नंतर लॉजमध्ये ते 12 तरुण पुरुष, नंतर रेल्वे स्टेशनवर 2 सफाई कर्मचाऱ्यांनी कसा आपला फायदा उचलला, कसा आपला बलात्कार केला हे सगळं खरं खरं निशाने त्या महिला अधिकारीला सांगितलं आणि निशा त्यांच्यासमोर ढसाढसा रडू लागली. मी निघाले तर होते माझ्या मित्राला भेटण्यासाठी. माझ्या आईवडिलांना लपवून निघाले
आणि कशी इथे चंदीगडपर्यंत येऊन पोहोचले, तिची ती दुःखद कहाणी तिनं त्यांना सगळ्यांना सांगितली. त्या 14-15 वर्षाच्या मुलीसोबत जे काही घडलं होतं ते अतिशय दुःखद होतं. तिची ती दुःखद घटना ऐकून महिला अधिकारी आणि तिच्यासोबत असणारे दुसरे पोलीस कर्मचारी यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. कारण कुणाचीही मुलगी असो, आई असो किंवा कुणाचीही बहीण असो, कोणत्याही मुलीसोबत जर असं घडलं तर डोळ्यात पाणी नक्कीच येतं. त्या मुलीवर हळहळ व्यक्त होते आणि तिच्यासोबत जे काही घडलं, ज्या कोणी हे केलं आहे त्यांच्यासाठी आपल्या तोंडातून फक्त बद्दुआ निघतात. त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे असंच आपल्या तोंडातून निघतं. इकडे निशाचे आईवडील आपली मुलगी कुठे गेली याच काळजीत होते. त्यांनी तर ती घरी परतली नव्हती म्हणून लगेचच पोलीस स्टेशनमध्ये तिची कंप्लेंटसुद्धा दिली होती की आमची मुलगी गायब आहे. रडून रडून त्यांचे हाल खूप वाईट होते. मुलगी आपल्याला सांगून गेली नाही याचं त्यांना वाईट वाटत होतं. आता त्या पोलिसांनी त्या मुलीला म्हणजेच निशाला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तिचा मोबाईल नंबर त्यांनी ट्रेस केला. ती ज्या ज्या ठिकाणी गेली असेल त्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांमध्ये तिला चेक करण्यात आलं, परंतु निशाचा कुठेच काहीच तपास लागत नव्हता. परंतु खूप मेहनत घेऊन ते या केसच्या मुळापर्यंत पोहोचले आणि पूर्ण तपास घेऊन निशासोबत काय काय झालं हे पोलिसांनी शोधून काढलंच. ती आता चंदीगडला आहे हे सुद्धा पोलिसांना चंदीगडच्या पोलिसांमार्फत समजलं. चंदीगडचे पोलीससुद्धा तिला विमानात बसवून देतात आणि मुंबईला सुखरूप पोहोचवतात. तोपर्यंत निशाची घाबरून घाबरून खूपच वाईट अवस्था झाली होती, खूपच वाईट मनस्थिती झाली होती. ती मुंबईला आल्याबरोबर तिला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तिच्या आईवडिलांना निरोप देण्यात आला. पुरुषांकडे बघितल्यानंतर तिच्यामध्ये एक वेगळंच मनामध्ये काहीतरी निर्माण होत होतं. तिची श्वासोश्वासाची पद्धत ही वाढत होती. खूप जास्त हायपर ती होत होती. त्यामुळे तिच्या केसमध्ये पोलिसांनी खूप जास्त मदत केली. तिचे उपचार करण्यासाठी सुद्धा महिला डॉक्टरच पोलिसांनी निवडली आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिच्यासाठी महिलाच नेमल्या गेल्यात. कारण पुरुषांना बघितल्यानंतर निशाचा जीव जातोय की काय असंच होत असे. निशाची कहाणी पूर्ण ऐकून ते पोलीस दादर स्टेशनवर CCTV कॅमेरा त्याच दिवसाचा चेक करतात, ज्यात तो रिक्षाचालक निशाला घेऊन जाताना दिसतो. तेव्हाच पोलीस आता त्या रिक्षाचालकाला पकडतात आणि त्याच्याबरोबर त्या लॉजमधील त्या 12 पुरुषांना म्हणजे त्या 12 तरुणांनाही पकडतात ज्यांनी तिच्यावर बलात्कार केला. रेल्वे स्टेशनवर असलेल्या त्या 2 सफाई कामगारांना देखील पोलीस पकडतात. निशाच्या केसमध्ये या 15 आरोप्यांना अटक होते. आजही तिच्या त्या आरोपी फक्त जेलमध्येच आहेत. त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आजही निशा आणि निशाचे आईवडील हे प्रयत्न करत आहेत, परंतु तिच्या आरोप्यांना फाशीची शिक्षा अजूनही झालेली नाही. निशावर घडणारा हा प्रसंग त्यानं निशा आजही खूप जास्त घाबरते. आपण आपल्या आईवडिलांना सोडून त्या रात्री गेलो नसतो तर आपल्यासोबत हे काहीच चुकीचं घडलं नसतं, ही खंत तिला आजही वाटते. एका मित्राला भेटण्यासाठी आपल्या आईवडिलांना न सांगता आपण रात्री बाहेर गेलो म्हणून देवाने आपल्याला इतकी मोठी शिक्षा दिली असंही ती आता म्हणते. कोणतेही आईवडिलांसाठी आपली मुलगी ही खूप जास्त प्रिय असते. त्यांच्यासाठी तीच सगळं काही असते. निशाच्या आईवडिलांसाठी सुद्धा निशा सगळं काही होती, परंतु तिच्यासोबत खूप वाईट घडलं होतं. यानंच त्या आईवडिलांचं काळीजसुद्धा खूप रडत होतं. त्यांची मुलगी आज जिवंत तर आहे, पण आजही ती त्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाही आणि आजही तिचे ते आरोपी फक्त गजाआडच आहेत. त्यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी फक्त प्रयत्नच सुरू आहेत, परंतु न्यायालयाने अजून त्यांना शिक्षा सुनावली नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य मुलींनी कुठेही जायचं असेल
तर आपल्या आईवडिलांना सोबत नेणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. न सांगता एकटं बाहेर पडल्यावर अशा वाईट समस्यांना तोंड हे द्यावंच लागतं. म्हणून कधीही काहीही न लपवता घराच्या बाहेर पडावं. आईवडिलांसारखं प्रेम आपल्यावर जगात कोणीच करत नाही. म्हणून 2 दिवसाच्या प्रेमासाठी आईवडिलांना न सांगता त्यांना सोडून त्या प्रेमाकडे तुम्ही जाऊ नये. नाहीतर आयुष्यात फक्त आणि फक्त पस्तावाच उरतो. नियतीसुद्धा मग आपल्याला दगा देते. आणि पुरुषांनीसुद्धा एखाद्या स्त्रीला बघितल्यावर वासना जागृत होण्या अगोदर नक्कीच मनात विचार करा की तुमच्याही घरात तुमची आई, बहीण, मुलगी किंवा बायको असेल. तिच्याही सोबत पुढे असं जर झालं तर तुम्हाला कसं वाटेल? प्रत्येक स्त्रीचा आदर करा. ही कथा ऐकवण्याचा उद्देश फक्त एकच आहे की तुम्हाला त्यातून काहीतरी नक्कीच शिकायला मिळेल. चला तर मग स्टोरीला लाईक करा, कॉमेंट करून मला नक्की सांगा स्टोरीत तुम्ही आज काय शिकलेत. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.